फायनल नंबर 1 ला मात्र सुरुवात आपण करूया. एका बाजूला जिते आणि त्यांच्या विरोधात पानशिल, एका बाजूला काळापूर तालुका आणि दुसऱ्या बाजूला पेन. पहिला बॉल अतिरिक्त बाउन्स मात्र पहिल्याच बॉल वरती पाहायला मिळाला. गोलंदाज रुपेश मात्र गोलंदाजीच्या मार्क वरती. पहिला बॉल मात्र वाईड आलाय. दोन्ही संघाने अगदी 3-3 सामने इथे मात्र जिंकलेत आणि इथून जो संघ जिंकेल तो मात्र फायनल मध्ये दाखल होणार आहे. स्लॉट मध्ये आलाय, प्लॉट मध्ये पाठवून दिलं. वेलकम 6. स्वागत से करेंगे सबका स्वागत. बॅटर समीर वानखेडेच्या बॅट मधून हा षटकार. पहिल्याच बॉल वरती तडाखा इथे दिला आणि रन्स मात्र धाव फलकावरती 7 आपण पाहताय. 3 ओव्हरची मॅच. राऊंड द स्टम्प्स. ओ यावेळेला मात्र पंचांचा वाईडचा इशारा. एक्स्ट्रा चिरण. थोडीशी दिशा खराब फेकली जाते बॉलर रुपेश मात्रेकडून. एक्स्ट्राच्या रन्स खर्च केल्या जात आहेत. 8 वरती संघ मात्र पोहोचलाय आणि उर्वरित आपण पाहतो तर मग बॉल फक्त एकच झालाय. मोठा फटका खेळलाय डीप मध्ये मात्र फिल्डर आहे तिथे. रन्स एक सिंगल मिळेल. सिंगल न धावसंख्या मात्र चेंज. 2 बॉल नंतर 9 रन्स धाव फलकावरती. सन्माननीय रोहिदासजी पाटील आणि सन्माननीय महेशजी तांडेल साहेबांकडून पारितोषिक येण्याकडे आलेलं आहे. प्रत्येक षटकाराला महेश तांडेल साहेब आणि रोहिदास पाटील साहेब यांच्याकडून पानशेर संघाच्या फलंदाजाच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक. सेमीफायनलची मॅच आणि त्यामुळे पारितोषिक देखील खूप लावण्यात आलेत. हा चेंडू बॅटर स्ट्राईक एंड वरती अनिलला आपण पाहताय. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू बीट केलाय अनिल या बॅटरला. चांगली गोलंदाजी. रुपेश मात्रे हा पहिला गोलंदाज आहे जितू आई जिते ब संघाचा. राईट आर्म राऊंड द विकेट. ओ शॉर्ट ऑफ लाईन बॉल. पिक करण्याच्या नादात स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जेल इथे कॅरी केलाय. फलंदाज बाद. पहिला धक्का गावदेवी पानशेड संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय या नंबर 3 हर्षल तांडेल. पानशेड टीमचा एक अष्टपैलू खेळाडू, विस्फोटक खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. नेहमी पहिल्या बॉल पासून आक्रमण करण्यासाठी मात्र तो जाणला जातोय. आज नंबर 3 वरती दाखल झालाय. रन्स मात्र धावफलकावरती 9 पाहताय आपण. 3च बॉल झालेत. 3 बॉलचा खेळ मात्र पेंडिंग. रुपेश मात्रे राईट आर्म राऊंड विकेट. पहिलं षटक पॉवर प्लेचं आहे. 3 ओव्हरची मॅच मात्र आपण पाहताय. माफ करा 4 बॉल झालेत. 2 बॉलचा खेळ मात्र इथे शिल्लक आहे. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत आणि रन्स धावफलकावरती 9 आपण पाहताय. 5वा बॉल रुपेश. हर्षल साठी फुल लेन बॉल होता. रनआउटची संधी. एक सिंगल लेग बायज. पायाला बॉल लागला आणि त्यानंतर मात्र एक रन इथे धावून कंप्लीट केली आहे आणि एक रन नंतर मात्र 10 धावा संख्या धावा फलकावरती आपण पाहू शकता. सेमीफायनलची लढत. जो संघ जिंकेल त्याला फायनलचा तिकीट इथून मिळेल आणि जो संघ पराभूत होईल त्याला मात्र मग तिसऱ्या नाही तर 4थ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागेल. ओ एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून फटका चांगला खेळलाय. गॅप सिलेक्शन परफेक्ट आहे आणि बॉल आणि फिल्डर मध्ये शर्यत लागली होती. शेवटच्या क्षणाला बॉल जिंकलाय. बॉल सीमारेषच्या पलीकडे फरार. नंबर 4 चौकार.
पहिल्या षटकानंतर 14 धावा धावफलकावरती आहेत आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज रोहित म्हात्रे, जीते टीमचा A1 क्वालिटीचा ऑलराऊंडर आणि या सीझन मध्ये चांगल्या फॉर्म मध्ये आहे हा खेळाडू. सर्कलचं षटक संपलंय. पॉवर प्ले मध्ये 14 रन्स घेतल्यात. दमदार सुरुवात, चांगला स्टार्ट इथे मिळून दिलाय तो बॅटर समीर. अगदी समीरच्या बॅटमधून एक षटकार, त्यानंतर समीरच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार आलाय. 10 रन्स समीरनं मात्र इथे बनवल्यात. हर्षल स्ट्राईक एंडला. डीप मध्ये फिल्डिंगची विवरचना, मिड विकेट, काऊ कॉर्नर, लॉंग ऑफ, एक्स्ट्रा कव्हर. चौफेर फिल्डिंग सेट केली आहे बॅटर हर्षल तांडेलसाठी. रोहितचा बॉल, राईट आर्म राऊंड द विकेटचा अँगलनं अगदी चांगली गोलंदाजी. पहिल्याच बॉल वरती ऑफस्टिक वरती बॉल फेकलाय, डॉट बॉल. पारितोषिक या ठिकाणी मात्र आता पुन्हा एकदा आलेलं आहे. सन्माननीय महेशजी तांडेल आणि रोहिदास पाटील यांच्याकडून 3 बॉल 3 षटकार हर्षलने मारले, तर तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक. आणि बॉल इथे हवेत आहे. सेकंड अटेम्प्टला झेल ड्रॉप झालाय. हर्षलला जीवनदान दिलं गेलंय आणि सोडलेला झेल किती महागा ठरू शकतो हे मात्र येणाऱ्या काळात आणि येणाऱ्या वेळेत आपल्याला समजणार आहे. हर्षलला जीवनदान देणं मात्र थोडस चुकीचं ठरू शकतं इथे. कठीण झेल नव्हता रोहितसाठी, सोप्पा झेल, परंतु कॅच घेत असताना मात्र बॉल हाताला लागला देखील, सोडून दिला बॉल. त्यामुळे पंचांचा इथे वाईडचा इशारा. एक्स्ट्राची रन आणि एक्स्ट्रा रन नंतर 16 धावा फलक्यावरती आहेत. 16 सेकंड ओव्हर मात्र इथे चालू आहे. 16 वरती संघ मात्र पोहोचलाय. राईट आर्म राऊंड द विकेट. रोहित मात्रे बॉलिंगच्या मार्क वरती. कट करण्याचा प्रयत्न, आउटसाइड ऑफ स्टंप बॉल. ही लेंथ चांगली आहे. या लेंथ वरती बॉलिंग जर केली तर बॅटरसाठी थोडस स्ट्रगल होऊ शकतंय. ऑफ साईडला खेळण्याचा जास्तीचा जास्त प्रयत्न बॅट्समन समीर कडून इथे केला जातोय. राऊंड द विकेट. हो, हलक्या गतीने टाकलेला बॉल, पिकअप स्ट्रोक, स्कोर ऑफ द विकेट. डीप मिड विकेट, बाउंड लाईनच्या वरतून 6 रन साठी हा षटकार. चार चेंडू मात्र झालेत आणि रन्स धाव फलकावरती मात्र टोटल 22 पाहताय आपण. 22 रन्स धाव फलकावरती आहेत. अजूनही जिंकण्यासाठी मग पहिली बॅटिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये इथे चालू आहे. 22 धावा फलकावरती. 2:45 घड्याला ठीक वाजलेत की थोड्याच वेळात पहाटेचं सत्र मात्र सुरू होणार आहे. चांगली गोलंदाजी, अगदी कमबॅक केलं जातंय. बॅटची लिडिंग एज तिथे घेतली आहे. फलंदाज मात्र बाद आणि हा महत्वाचा झटका लागलाय तो गावदेवी पानशिड संघाला. जय वानखेडे नवीन बॅटर इंडियाट नंबर 4 वरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि रन्स धाव फलकावरती आहेत त्या 22. शेवटचा एक बॉल आहे, अंतिमचा बॉल या षटकातील बाकी आहे आणि 22 रन झाल्यात. अगदी पहाटेच्या सत्रामध्ये, मध्यरात्रीच्या सत्रामध्ये 22 रन्स म्हणजे चांगली धावसंख्या सध्याच्या स्थितीला उभारली आहे ती पायशिवड संघानं. शेवटचा बॉल, फिल्डिंगची व्यवस्था थोडीशी बदलवण्यात येते रोहित मात्रेकडून. राऊंड स्टंप्सनं शेवटचा बॉल आहे. पहिला बॉल खेळण्यासाठी जय स्ट्राईक एंडला. चांगली गोलंदाजी. पहिला बॉल मात्र डॉट फेकलाय रोहित मात्रेनं. दुसरं षटक इथे संपलंय आणि 2 षटकानंतर गावदेवी पानशिल संघ मात्र पोहोचलाय तो 2 विकेट गमावल्यानंतर 22 धावसंख्येवरती. शेवटचं एक षटक इथे बाकी आहे, कारण 3 ओव्हरची मॅच, 3 षटकाची मॅच. चला स्पीडअप करायचंय. टीम मिटिंग आता नकोय, कारण अगदी सुपर 4 मध्ये सगळे संघ पोहोचलेत. त्यामुळे एक एक बक्षीस तर लागू झालंय, परंतु आता कोणता बक्षीस मिळेल त्याच्यासाठी चालू असलेली लढाई मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय.
शेवटची ओव्हर बाकी आहे आणि बॉलर जिते टीम कडून प्रथमेश गावंड हा शेवटचा गोलंदाज देत ओव्हर अंतिमचं षटक टाकण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती तयार. आणि पायशील टीमच्या कोणत्याही खेळाडून षटकार लगावला तर महेशजी तांडेल आणि रोहिदाजी पाटील यांच्याकडून मात्र 500 रुपयाचं पारितोषिक इथे दिलं जाईल. अंतिमचं षटक देतोर बॉलर प्रथमेश गावंड. पहिला बॉल इथे मात्र बिगिट खेळण्याचा प्रयत्न हर्षलचा फटका बसलाय आणि जेल ड्रॉप नॉ स्ट्राईक एंड वरती रनआउटची संधी. एक चान्स गमावली होती लगेच देवानं दुसरी चान्स इथे दिली आहे. जेल ड्रॉप झाला परंतु रनआउटच्या स्वरूपात हर्षल तांडेल इथे मात्र बाद झालाय. महत्वाचा धक्का इथे लागलाय तो गावदेवी पायशील संघाला. सर पहिलाच बॉल विकेट गेली हर्षलची आणि यश गेलाय नवीन बॅटर स्ट्राईक एंड वरती. 5 बॉल बाकी आहेत. 5 बॉल वरती चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. चांगली धावसंख्या बनवावी लागेल. समोर देखील जिते संघ जिते टीमचा विचार केला गेला तर मग चांगले चांगले खेळाडू या संघामध्ये देखील आहेत. रोहित, रुपेश, चांगल्या फलंदाजा भरणा असलेला हा जिते संघ. पहिला बॉल आणि इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फेडरच्या सुरक्षित हातामध्ये ही झेल कॅरी केली जाते. फलंदाज बाद. सलग 2 विकेट गेल्यात त्या पायशील संघाच्या. नयेश आलाय नवीन बॅटर स्ट्राईक एंडला. शेवटच्या ओव्हरमध्ये जिथे धावा घेण्याची गरज आणि अशा वेळेस मग विकेट जात आहेत. नयेश तांडेल स्ट्राईक एंडला. 23 धावा धावा फडक्यावरती आहेत. अंतिमचे 4 बॉल बाकी आहेत. प्रथमेश गावंड बॉलर राऊंड द विकेट. हो चांगला बॉल टाकलाय इथे फुल लेंथ ऑफ ड्राईव्ह केलाय ऑन साइडला. डीप मध्ये मात्र लॉंग ऑन कडे बॉल चाललाय. तिथे धाव फक्त आणि फक्त एक मिळेल सिंगल. सिंगलला मात्र 24 रन धाव फडक्यावरती आहेत. 3 बॉल वरती चांगली बॉलिंग प्रथमेश गावंडनं मात्र केली आहे. त्यामुळे अंतिमचे 3 चेंडू त्याच पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न इथे असेल. ओव्हर द विकेट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिस्टामिंग स्ट्रोक. झेल झालाय ड्रॉप. रन्स मिळाला त्यात 2. फिल्डिंग मध्ये मात्र खूप साऱ्या चुका जिते टीमच्या माध्यमातून इथे केल्या जात आहेत. फिल्डिंग मध्ये धावा तुम्ही गमावताय परंतु त्याच धावा तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये मात्र थोड्याशा जड होऊ शकतात. ओव्हर द विकेट प्रथमेश. हो चांगली बॉलिंग परफेक्ट लेंथ. खूप टप्पाचा बॉल होता परंतु बॅट आणि बॉलचा कोणताच कनेक्शन झाला नाहीये. निर्धाव चेंडू. शेवटचा एक बॉल आहे. रन्स धाव फलकावरती 26 आहेत. टार्गेट सेट करणारा बॉल. अंतिमचा शेवटचा एक बॉल. बॉल तयार. ओव्हर द विकेट. शेवटचा बॉल मोठा फटका खेळलाय डीप मध्ये मात्र फिल्डर आहे शेल कॅरी केलाय. फलंदाज जय झालाय बाद. पहिल्या सत्राचा पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. गावदेवी पायशी टीमनं रन्स बनवल्यात त्या 26. येणारे 18 बॉल आणि जितू आई जिते संघाला मात्र 9.00 च्या रन रेटनं 27 धावांची संख्येची गरज. चला नेक्स्ट मॅच टॉस करण्यासाठी नेरे आणि शिवकर दोन्ही संघ टॉस करण्यासाठी लगेच या.
अधीरा 11, जय हनुमान, जितू 11 नेरे आणि त्यांच्या विरोधात सहारा शिवकर अशी बिग फाईट यानंतर मात्र आपण पाहणार आहोत. एस कुणाल नगरकर यांच्या शुभ हस्ते टॉस मात्र आपण करणार आहोत. नेक्स्ट मॅच टॉस इथे टॉस बॉक्स मध्ये केला जातोय. नेरे आणि शिवकर टॉस जिंकलाय नेरे टीमनं आणि जो काय निर्णय असेल तो आमच्यापर्यंत येऊ द्या. 3 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. चला सामना लगेच सुरू करूया. सेकंड हाफ दुसऱ्या सत्राला सुरुवात आणि सेकंड इनिंग मध्ये जितवायची ते बस संघाला रन्स करायच्या आहेत त्या 27-27. येस हरिओम रोकडे आणि रितेश सुर्वे हे मात्र आज संपूर्ण रात्रभर या स्पर्धेला सपोर्ट करण्यासाठी इथे आलेत. सपोर्ट सिस्टीम आहे त्यामुळे त्यांचं देखील विशेष आभार. आणि सहारा शिवकर टीम ज्यांनी पॅक केली आहे ते सनी शिंदे देखील इथे आहेत आणि त्यांच्या सपोर्ट स्टाफ मध्ये आपल्याला 2 खंदे समर्थक पाहायला मिळत आहेत. त्यांचेही विशेष आभार आम्ही व्यक्त करतोय. मॅच लगेच ऑन करा पंच. चला मॅच चालू करायची आहे. जिंकण्यासाठी 27 धावा 18 बॉक्स मध्ये करायच्या आहेत. फायनलचं तिकीट या मॅच नंतर मिळणार आहे. कोणत्या संघाला फायनलचं तिकीट मिळेल ते मात्र आपण पाहणार आहोत. जितू आई जिते आणि गावदेवी पायशील अशी बिग फाईट. सलामीची जोडी स्ट्राईक एंडला रोहित, नॉन स्ट्राईक एंड वरती प्रथमेश गावंड तर बॉलर कल्पेश कल्पेश कुरंगले एक चांगला गोलंदाज. पायशील टीमचा गोलंदाज कल्पेश तांडेलच्या विकेट हॅट्रिकला इथे आपण पाहताय महेश तांडेल आणि रोहिदास पाटील यांच्याकडून 2000चं पारितोषिक. व्हेरी फर्स्ट बॉल पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवलाय स्टॉप केलाय बॉलर कल्पेशनं. निर्धाव चेंडू डॉट बॉलची ते सांगता. रोहित मात्रे
हॅलो 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 शेख हॅलो शेख. किती रन झाले? 1 रन्स मात्र धावफडकावरती आहे. 2 बॉलचा इथे सामना झालाय. कल्पेश बॉलर बिग हिट खेळलाय समोरच्या विभागात. ब्लॅक स्क्रीन ला टच होणारा हा पहिला षटकार. वेलकम 6 बॅट्समन प्रथमेश गावंडच्या बॅटमधून. यस, हरेश गावंड यांचा सक्का बंधू आहे प्रथमेश. अगदी दादाची संपूर्ण झलक मात्र त्याच्या बॅटिंग मध्ये आपण पाहत आहे. पेन टेनिस क्रिकेट मधील एक मोठं नाव आहे. अष्टपैलू खेळाडू हरेश गावंड यांचा सक्का बंधू प्रथमेश. यावेळेला घुटना टेकून फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न. चांगला कॅच तिथे कॅरी केला. नितेश तांडेला आहे फलंदाज पात. पहिला धक्का इथे लागलाय जितू आई जिते ब संघाला. यस, नवीन खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला इथे सूरज म्हात्रे. चला मॅच ऑन करा. सूरज डावकुऱ्या हाताचा बॅटर स्ट्राईक एंड वरती आणि फिल्डिंगची विभ्रष्टा मग थोडीशी बदलवण्यात आली आहे. सूरज ऑन साइडला पिकअप स्ट्रोक. फिल्डरच्या डोक्यावरून बॉल निघून गेलाय सीमारेषा बाहेर. पहिला दणदणीत षटकार सूरज म्हात्रेच्या बॅटमधून. षटकार ठोकलाय. चांगली सुरुवात. धावसंख्या झाली ती. हो, यावेळेला मात्र स्वीपचा फटका. 13 धावा धावा फलक्यावरती लागल्या होत्या आणि इथे रन्स पलटी ती एक सिंगल. पहिलं षटक एंड झालंय आणि पहिल्या षटकानंतर 14 धावा जिते संघाच्या धावा फलकावरती. येस, ओमकार कडू एक चांगले लेदर क्रिकेटर आहेत आणि ते ही स्पर्धा इथे एन्जॉय करतायत. त्यांचंही आम्ही सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत करतोय. समुद्र हॉटेलचे प्रोप्रायटर सन्माननीय शेखर अण्णा आणि त्यानंतर मग आमचे अनिल कुरंगले जे पानसील टीमला सपोर्ट करण्यासाठी इथे आलेत. त्यांचंही सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांना विनंती आहे की यावं व्यासपीठावरती. 14 धावा धावफलकावरती म्हणजे 12 बॉल्स आणि 13 रनची गरज. बॉलिंग मार्क वरती बॉलर यस जयवान केले वेगाचा गोलंदाज. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. डीप मध्ये बॉल मात्र काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. एक रन डबल साठी कॉल. तू मैमे जरूर झाले परंतु नॉ स्ट्राईक एंड वरच्या काढून अर्थातच सूरजनं क्रीज मात्र अगोदर सोडली होती. अगदी क्रीजच्या मधोमध तो आला होता. त्यामुळे दुसरी धाव घेण्याला अगदी सोपं झालं. 2 रन्स तिथे मिळाल्यात आणि 2 नंतर धावसंख्या मात्र पोहोचली ती 16 या धावसंख्येवरती. 11 बॉल्स आणि 11 रनची मात्र गरज. साहिल शिंदे देखील ही स्पर्धा एन्जॉय करतायत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष मनपूर्वक स्वागत करतोय.
हो, शॉट ऑफ लेंथ होता, परंतु मोठा फटका एक्झिक्यूट करण्याच्या नादात इथे मात्र डॉट बॉल खेळला बॅटर सूरज. बॉल टू रन हे समीकरण होतं, परंतु इथे डॉट आलाय. त्यानंतर मग आता 10 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज. 10 बॉल्स मध्ये 11. जय. हो, यावेळेला मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट फटका एक्झिक्यूट केला डीपमध्ये, मात्र फिल्डिंग चांगली आहे, थोडीशी खराब झाली आहे तिथे. रन आउटची संधी आणि पंचांचा मात्र इथे नो बॉलचा इशारा, परंतु रनआउट साठी तिसऱ्या पंचाची मागणी इथे मात्र केली गेली आहे. तिसरे पंच चेक करा. इट्स नॉट आउट. फलंदाज सेफ आहे, त्यामुळे 2+1 अशा रन्स मिळतात. 3 धावसंख्या झाली ती 19. आणि पुढचा बॉल आता फ्री हिट. 10 बॉल्स आणि 8 धावसंख्येची मात्र गरज. फ्री हिटचा बॉल इथे आहे आणि बॅटर सूरज स्ट्राईक एंडला. या मॅच मध्ये चांगली कामगिरी सूरज मात्रेनं मात्र केली आहे. फ्री हिटचा बॉल होता, थोडासा शॉर्ट ऑफ पद्धतीचा बॉल. इथे निर्धाव चेंडू आलाय. 9 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. प्रसाद नावडे अलीएमबीडू टीमचे एक डावखुरा आता जे चांगले खेळाडू ही स्पर्धा एन्जॉय करतायत, त्यांचं देखील मोस्ट वेलकम या स्पर्धेमध्ये. सहर्ष हार्दिक स्वागत. 9 बॉल 8 ची गरज. अक्रॉसचा बाटना फटका एक्झिक्यूट केला डीप फाईन लेग. गोलीच्या वेगानं बॉल मात्र सीमा रेषेच्या जवळ स्टॉप केलाय, त्यामुळे रन्स मिळतील त्या 2. डबल धावा, सिंगल डबल्स धावा महत्वाच्या ठरतील जिथे टीमसाठी. धावसंख्या मात्र पोहोचली ती 21 या आकड्यावरती. 8 बॉल आणि मात्र 6 धावसंख्येची ते गरज. 8 मध्ये 6 धावा बनवायच्यात. एक मोठा फटका खेळत सामना संपवण्याचा प्रयत्न बॅटर सूरजचा इथे असू शकतोय. हो, डेफिनेटली तोच प्रयत्न होता. ऑन द राईज खेळलेला फटका डीप मध्ये, मात्र 1 रन डबलचा कॉल. 2 रन्स कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्त्याची चपलाई आणि हरणाची गती सूरज आणि रोहित या 2 खेळाडूं दरम्यान आपण पाहताय. मॅच मध्ये पूर्णपणे कब्जा इथे मात्र जिते संघाने केलंय. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धावसंख्येची गरज. या षटकातील शेवटचा अंतिमचा 1 बॉल बाकी आहे. जय. ओ, यावेळेला बॅटच्या टोकाला लागलाय. इथे फिल्डर आहे. रन्स 1 डबलचा कॉल. पुढेच्या दुसरी धाव जरूर कंप्लीट झाली आहे. काय घडलंय मैदानावरती. 2-2 रन्स मात्र चित्त्याच्या चपळेनं कंप्लीट केल्या जात आहेत. फिल्डिंग थोडी खराब झाली आहे पानशील टीमची. 2 षटकं संपलेत. 2 षटकानंतर रन्स झालेत त्या 25. 6 बॉल शिल्लक आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 2 धावसंख्येची गरज. टीम मीटिंग नकोय. पंच चला मॅच ऑन करायची आहे. 6 मध्ये 2 धावा. अगदी 6 मध्ये 2 धावा डिफेन्स करणं मात्र थोड्याशा कठीण आहेत, परंतु क्रिकेट म्हटला तर मग अनिश्चिततेने भरलेला खेळ. इथे भरपूरदा 6 बॉलवरती 1 रन्स देखील डिपेंड झाली आहे. आणि शेवटचा गोलंदाज नयेश तांडेल एक वेगवान गोलंदाज आहे. कालच्या दिवसामध्ये मात्र खूप चांगली कामगिरी नयेशच्या बॉलरनं मात्र केली होती. आता मात्र सामना वाचवायचा आहे. 6 मध्ये 2 रन्स इथे डिपेंड करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम, त्यामुळे सामना मी तर म्हणेन थोडस जास्ती प्रमाणात बॅटिंग करणाऱ्या जिते संघाच्या बाजूने आहे. स्ट्राईक एंड वरती रोहित मात्रे, नॉन स्ट्राईक एंड वरती सूरज. दोघांनाही आपल्या टीम साठी या मॅच मध्ये
चांगली बॅटिंग मात्र केली आहे. 6-2 अटॅकिंग फिल्डिंग, अगदी टेस्ट क्रिकेटची फिल्डिंग करून देणारी फिल्डिंग इथे लावली आहे. कारण 2 रन्स वाचवायच्या आहेत. डॉट बॉल फेकावे लागतील, विकेट्स घ्याव्या लागतील. या मॅच मध्ये जर कमबॅक करायचं झालं तर पानशील टीमला. पहिला बॉल नयेश तांडेल ओव्हर द विकेट. ओ यावेळेला मात्र कडक हिट. बॉल मात्र गेलाय सीमारेषा बाहेर. अनोख्या स्टाईलनं रोहित मात्र सामना इथेच संपवलाय आणि हा सामना जिंकत थाटामध्ये थेट फायनल मध्ये प्रवेश करणारा पहिला संघ इथे मिळालाय. तो G2 11 जीतू आई जीते ब संघ.